नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे, अशा शेतकऱ्यांना आता पैशाची मदत ही मिळणार आहे. तर ती नुकसान भरपाई आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासंबंधी जी.आर देखील निर्गमित करण्यात आला आणि किती लाखपर्यंत त्या शेतकऱ्यांना मदत देखील मिळणार आहे त्यासंबंधित इथं तुम्ही बघू शकता. शेतकरी मित्रांनो, 10 सप्टेंबर रोजी हा 2024ला जी.आर निर्गमित करण्यात आलेला आहे. आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती लाखापर्यंत निधी हा त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती या जी.आरमध्ये नमूद केली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता पावसाळ्यामध्ये झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरता महत्त्वपूर्ण निर्णय हा राज्य शासनाने घेण्यात आलेला व जे आता उर्वरित पैसे वितरणाचे बाकी होते त्या संबंधित जी.आर देखील निर्गमित करण्यात आले. तर आपण इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो, या पावसामध्ये ज्या शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालेलं होतं तर त्या शेतकऱ्यांना आता अहमदनगर, परभणी, अमरावती, वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीचे पैसे हे वितरित करण्यात येणार आहे. ते इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो, अहमदनगरमध्ये वितरण करण्याचं यापूर्वी देखील पैसे वितरण करण्यात आलेले होते. यापूर्वी वितरण केलेले पैसे आहे 27,601 लाख रुपये .42,000. त्यानंतर परभणी जिल्ह्यात 13,148 लाख 8,000 रुपये. त्यासोबतच अमरावतीमध्ये 11,657 लाख. त्यासोबतच वाशिममध्ये 3,148 लाख .48,000. तर हे यापूर्वी वितरण करण्यात आले. आता नवीन हे पैशाची मंजूर रक्कम इथं बघू शकता. संपूर्ण आकडा ज्या पैशाचा रक्कमेचा आकडा आहे शेतकरी मित्रांनो, तो आहे 6,116.74 लाख इतका निधी हा आत्ताच्या या ज्या नुकसानीकरता निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो. तर इथं आपण बघितलं असतं शेतकरी मित्रांनो, आपल्या जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना शासन निर्णयासुद्धा जिल्ह्यात एकूण 94,94.60 लक्ष इतका निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर पुनर्वितरणाने 55,555.34 लाख इतका निधी DBT प्रणालीद्वारे यापूर्वी या 4 जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात आलेला होता. या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी अहमदनगर, परभणी, अमरावती आणि वाशिम या 4 जिल्ह्यांना 6,116.74 लाख इतका निधी हा मंजुरी देण्यात आली. तर शेतकरी मित्रांनो, ह्या 4 जिल्ह्यांमध्ये फक्त हा निधी हा वितरित केला जाणार आहे. हा 2022च्या पावसाळी हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे नुकसान झाले होते. जे बाधित शेतकऱ्यांना यापूर्वी मदत देण्यात आली आहे व त्यांना सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अनुज्ञेय म्हणजे ज्या शेतकऱ्यांना मदत द्यायची बाकी होती त्या शेतकऱ्यांना आता हा निधी ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.